हॅलो, काय लगा असं करताय तुम्ही लगा? हा, नमस्कार. नाही, नाशिककरांचा आवाज असा असतो वेळ लगा. झालं की गेली की थंडी, आता कारण नाही काय मार जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. आणि असं वा वा, आता कसं बरं वाटतंय की नाही? खरं तर लय वेळ झालेला आहे, 9:30 वाजा आले ते. माझं म्हणजे कसं आहे, अंधार पडला की माझा लिव्हर खवळाला, संध्याकाळ झालं की माझा हात थरथरायला लागते, माझी पावलं आपोआप वळायला लागते. ती किती जणांचं होतंय असं इकडे? किती जणांचं होतंय? गालातलं असू नका, होतंय की नाही? लगा डायरेक्ट हात वर करताय, तुम्हाला काय कळतं का? तर आज विशेष कारण असं आहे, आमची मित्रांची ठरलेली आहे पार्टी. मला जायचंय पार्टीला, फक्त मला लगेच निघालं पाहिजे, कारण बायको जर घरात आली तर सगळ्यांना माहिती आहे काय होतं ती. मग काय मला घरातनं बाहेर पडून देणार नाही. त्याच्यामुळं बायको यायच्या आत मला जायचंय. पार्टी आहे, मस्त वेळ झालाय, सगळे मित्र येऊन थांबलेले आहेत. मी जाऊन येतो. माझ्या बायकोला फक्त सांगू नका मी गेलोय म्हणून आणि कुठे गेलोय ती. आलं का लक्षात? सांगणार नाही ना? सांगू नका, आलोच मी. हॅलो 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 हॅलो. अरे कोण आलंय बघा, बिहा जरा. बसली की नाही? अंगावर बसली तर लय कुठं आवाज येईल. हॅलो 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 हॅलो. सो सॉरी, जरा माईकचा प्रॉब्लेम होतोय, सो सॉरी. हॅलो, अजून एक माईक दे दादा. हॅलो 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 हॅलो. आवाज वाढवा या माईकचा जरा. हॅलो हॅलो. काय राव? हॅलो. जरा जास्तच वाढवला. हॅलो. माणूस बघून आवाज वाढवू नका. आता नाही जाणार ना दादा? ओ दादा, आता नाही जाणार ना? नक्की का? नाहीतर मग खरं नाही तुमचं. तावडीत गाऊ नका, लय आहे. त्याचं नाव दे, तू कुठे चाललंय? मला जाऊ दे वने, मला जरा मीटिंग आहे अर्जंट. कुठली मीटिंग आहे? कुठली मीटिंग? कुणी बनवलंय? अरे राय ना माझी मीटिंग, तुला काय करायचंय? कसली मीटिंग ती मला सांगू ना आधी. वने डोक्यात जाऊ नको. नाही तर काय करणार आहे? काय करणार आहे? नाही तर काय करणार आहे? भेटणार आहे. नीट बोलायचं माझ्यावर, आधीच सांगते. हे बघ वने, बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं कुठं निघालाय म्हणून. नाही, मला मान्य आहे. काही मला मान्य आहे बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नाही कुठं चाललंयस म्हणून. पण बाहेर जाणारा माणूस संध्याकाळी येताना सरपटच घरी येत असं तर विचारा पाहिजे का नको? अरे काय होत सगळे बायका माझ्या बाजूने आहेत. अरे मी काय साप आहे सरपटायला? साप नाही, डुक्कर आहे, डुक्कर. संध्याकाळ नाही, तुम्हाला सांगते, संध्याकाळ झाला ना ह्यो माणूस माझ्याबरोबर बोलतच नाही, डुकरांबरोबर बोलते. आईला फाटकीच यायला लागली, लाज वाटते तर काय? ह्यो माणूस संध्याकाळ झाल्यावर डुकरांबरोबर बोलतोय. आई काय आवाज जागा चढवायचा नाही, सांगून ठेवते. लय फ्रँकीचा देऊ नको, तिनं दिलं तर मागच असेल. सांगते तुम्हाला, त्या दिवशी ह्यो माणूस संध्याकाळ झाला का याचा लिव्हर खवळायला लागतो. त्या दिवशी हायवेच्या बाजूला पडला होता. याला हाक मारते, अय सावत्या, अय सावत्या. माझं इकडे स्टेज संपते माझं. अनु, नीट बोलायचं माझ्या बरोबर आधी सांग. अरे तू जाऊ दे यार, मला कसली बायको आहे यार, मला जाऊ दे, मला जायची मीटिंग आहे माझी अर्जंट. माझं तर नशिबात फुटलंय, याच्यामुळं काय लागतं त्याला काय माहिती. अय, माझं नाव सगळ्यांना दिसू दे. पुढे मागं तिकडे चल. आता दिसते का माझं? अगं तू अशी आहेस, कुठं पण दिसशील. तू कुणाच्या मागं लपशील का?
वने एवढ्या जोरानं लाजू नको, स्टेज थरथरला. ह्यो लय हसतोय, लय हसतोयस. स्टेजवर बसलास, लक्षात ठेव मग. आणि मग तू आहे ना मी आहे मग, असं हसतोयस काय? थांबा जरा, जीव जाईल, थांबा. माझ्या नवऱ्यासमोर बसून मला लाज नाही वाटत. तिकडे येऊ. अहो बायको आहे माझी, जरा थांबा. बाहेर गावा. वने मला जाऊ दे ना यार, तू टाइमपास करते खाल, तुझं मला कळलेलं आहे. एवढा सोन्याचा तुकडा घरात असताना बाहेर काय मरायला जायचं तुम्हाला? गप घ्या. काय नशीब फुटलं होतं रे ह्याच्या? तुझं नाही, माझं नशीब फुटलंय. होईत. तुम्हाला सांगतो, नाशिक सारख्या सुंदर ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केलं मी. हा? डेस्टिनेशन वेडिंग केलं. हा. मला वाटलेलं का नाशिक मध्ये लग्न केलंय, एखादं मस्त द्राक्ष पदरात पडल, तिच्या आईला फणस पदरात पडलाय. काय म्हणला तुम्ही? फणस आहेस, फणस तू. फणस? ह्यो फणस तुमच्या अंगावर बसला का नाही? वने पण त्याच्या आजी ऐका ना. नाही, वने ऐका तुम्ही. तू ह्या आवाजात बोलू नको, तुला शोभत नाही. ऐका तुम्ही माझं. ऐका तुम्ही थांबायचा. वने मग तू ह्या आवाजात बोलायला लागली की मग मला आवाज वाटत नाही. मग ऐका ना. नको ना बोलू या आवाजात. ऐका ना रोहित ना. या आईला ह्या आवाजानं अख्ख्या पुरुष जातीचं वाटोळं केलेलं आहे. ते काका लाजलं ते काका गालातल्या गालात असताय. ऐका ना रोहित ना. नको ना वने यार, तू यार मला जाऊ दे. तुम्ही माझ्या कानावर मुखावच मारा. तुम्ही माझ्या कानात काहीतरी सांगणार होतात. सांगा मग सांगा. वने आता नको, आल्यावर सांग. नाही आता सांगा. तुम्ही माझ्या कानामध्ये काहीतरी सांगणार होतात. वने सांगू? सांगा ना मग. एकदम खरं खरं सांगू? माझ्या कानात सांगा. एकदम मनातलं सांगू? काय झालं? गुदुमल्या होतात पाठीमागं. अगं बेने स्वतःच्याच कसं गुदगुल्या होतात का तुला? तुम्ही असं सांगायला जाताना तर वाफे नको. गुदुमल्या होतात. नाटक करती बाय, मुद्दाम टाइमपास करती, मला बाहेर जाऊन द्यायचं नाही म्हणून. नाही खरंच नाही. सांगा. सरळ ह्या कानात सांगा. ह्या कानात सांगा. सांगा. तू मला गुदगुल्या करते असं वाटतंय. थांब जरा. सांगा. सांगू? अगदी मनातलं सांगू? खरं सांग. एकदम खरं खरं? कशाला बसलं मस्ती याच्यावर? मरशील ना. एवढं बोंगळ आहेस काय रे? अरे काय बारकी पोरं पोडात पडतील की पोरं? पण त्याला काय रांगणाकडे पडणारच होय. सांग याला. दादा बरं आहे का वरती सगळं? बेस्ट मध्ये दिसतोय का? मला गाड्या बिड्या बघा, एक गाडी घेऊन जायचंच कधी वरती अंगण बरी दिसतीये काय? बघत राहा मग. बोला तुम्ही. हसत टाळ्या वाजवून मागे जाऊ नका, अवघड होईल. काठी धरून उभं राहा, काळजी घ्या. सांगू का तुला वनी? जागा तर वाकू नकोच, पडशील खाली. होय माझं बरा दिसतोयस रे. बरा दिसतोयस, चिकना दिसतोयस. लाजला गडी, लाजला मार, लाजला. अगं नवऱ्यासमोर करतेस काय? लाज वाटते का? नवऱ्याला हाय का बायकोचं काय? मला सांगू दे की तुला. हा सांगा बरं, कानात सांगा. मनातलं सांगू? सांगा कानात. वने सांगा. तुझ्या आहे की नाही, होटावर आहे की नाही, मिशा आल्या आहेत. रोमॅन्टिक माणूस आहे ना ह्यो. या असल्या वागण्यामुळे लग्नाला 5 वर्ष झाली, अजून कधी पाळणा आला का सांगाय माझ्या? अरे काय उपयोग पाळणा हलून? अरे हिचं बाळ पाळणा मोडल. असं बोलतोय बायकोला. अरे काय तिला बघून कोण रोमॅन्टिक होणार आहे? कोण होणार आहे? तुम्हाला सांगतो, आयुष्यात रात्रीचं फक्त
कळलं नाही. बरं नाही नाही टाइमपास नाही. मला जाऊ दे ना. ऐका, कधी सांगते तुम्हाला. अरे काय भानगडी चालली आहे? ऐका 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 काय? आपल्या सोसायटीमध्ये नाही का मी सोसायटी कॉम्पिटिशन भरली आहे हा. त्याच्यामध्ये भाग घेणार आहे त्याच्यात तू भाग घेणार आहे घेणार आहे मिस सोसायटीमध्ये? हा मी सोसायटीमध्ये पुणे तू मिस सोसायटीमध्ये भाग नको घेऊ. का त्याच्यापेक्षा तू हिंद केसरीमध्ये भाग घे. सोन्याची दादा आपल्याच घरी येणार. काय बोलतात मामा तुम्ही? ऐका कोण पैलवान भिडायला. अरे पैलवान खुर्ची सांभाळून जरा पैलवान कसा समजतोय स्माइल छान आहे बरं का डोक्याला हात लावला दादाला. ताई बसल्यात का माघारी हा? लग्न बिग्न झालंय का झालंय का बोलायला एवढा टाइम लागतोय वाच घेतला मोठा मी नाही पण म्हणणार आहे वहिनी आल्यात का? वहिनी नाटकं घेऊन या पुढं. पण ऐका ना आपण- वहिनी यार तू फालतूचा टाइमपास करतेस. खरंच मला यार कंटाळा आला यार. कसं माझं नशीब फुटलंय काय माहिती तुझ्याशी लग्न केलं. मला नाही तिला द्यायची. मला जमलंय. मला जमलंय. वा 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 वा. Thank you, thank you, thank you. थँक्यू ताई थँक्यू सो मच. लांबून दिसणाऱ्यांना चोरमोडी आहे. मला माहिती खरी काय आहे ती. I love you. जावा, जावा. आता गं. गडी आता काय घरी जायचंय मग. गडी कसा पागळला मग. काय करतीस अगं तुला काय लाज आहे का? जीव जाईल. असं वाटत तो बिल्डर पोच देतोय. असं वाटत तो बैल घुसना करतोय का काय. अरे का पेक्षा श्वासा. सॉरी उचलून घ्या. नको 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 कोणी यार एवढा सोपा प्रश्न विचारला. बारकी पोरं पण सांगतील ग. राष्ट्रीय पक्षी कुठला? अगं तू नाही काय असं मस्त